आज आपण मुगाच्या डाळीची आमटी बनवणार आहोत ब्राह्मणी पद्धतीची। त्यात कोणी चिंच घालतं, कोणी आमसूल घालतं। आता मी आमसूल घालून करणार आहे। त्यासाठी मी कढीपत्ता, गूळ, आमसूल आणि कोथिंबीर घेतलेली। आता मिसळण्याचा डबा घेतलेला आहे आपण आणि मीठ। तर त्याच्यामध्ये काय काय घालणार आहे? आधी ही मुगाची डाळ मी शिजवून घेतलेली आणि पळीने थोडी बारीक करून घेतलेली। आता त्याच्यामध्ये मी सुरुवातीला तांबडं तिखट, तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तिखट घालून घ्यायचे। तांबडं तिखट, गोडा मसाला आणि मीठ हे सगळं आपल्या चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे। कारण कसं आहे, प्रत्येक कुणाला तिखट आवडतं, कुणाला कमी तिखट आवडतं, अशा प्रत्येकाची पद्धत वेगळी। आणि कोथिंबीर ह्याच्यात घेणार घालून आणि गूळ हे सगळं मी आता एकत्र तयार करून ठेवलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये तेल घातलेले आहे 2 चमचे। फोडणीची तयारी, ही मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। मोहरी तडतडायला लागलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे। कढीपत्ता थोडा तडतडला की मग त्याच्यामध्ये फोडणीमध्ये थोडासा गोडा मसाला आणि थोडंसं तिखट घालणार आहे। हे का घातलंय तर आमटीवर एक प्रकारचा तवंग छान येतो आणि त्याने जास्त भूक लागते वासाने त्याने। आता मी हे ह्याच्यामध्ये हे सगळं जे मिक्स केलेलं आहे ते मी ह्याच्यात ओतून घेतले। उकळायला लागले। आता त्याच्यामध्ये मी हे आमसूल टाकून घेणार आहे आणि राहिलेली कोथिंबीर पुन्हा वरून टाकणार आहे। आता याला एक छान उकळी येऊन द्यायची की आपली आमटी तयार। ही ब्राह्मणी पद्धतीची आमटी झाली, ज्यात कांदा लसूण कुठेही वापरलेलं नाही आहे। ही आमटी नैवेद्याला सुद्धा दाखवता येते। अशीच तुरीच्या डाळीची ही आमटी केली तरी छान लागते। आमटी चांगली उकळायला लागली की त्यात ओलं खोबरं किंवा थोडंसं सुकं खोबरं असं घालून घ्यायचं, म्हणजे त्याची चव पण उतरते। आपली आमटी तयार झालेली आहे। बघा, त्या फोडणीमध्ये थोडंसं तिखट आणि गोडा मसाला घातल्यामुळे बघा त्याचा तवंग किती छान येतो, असा तांबूस पिवळसर रंग येतो, तो छान रंग वाटतो। आता मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते। गॅस घालवलेला आहे। अशा पद्धतीने आपली आमटी तयार झालेली आहे, ब्राह्मणी पद्धतीची आमटी। मस्त वास येतोय आणि छान खोबरं वगैरे, कढीपत्ता, कोथिंबीर छान दिसते, चांगली दिसते आमटी। ती खायची चमचमीत।